राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मिरची पकोडा. अशा प्रकारे मिरची बनवल्यानंतर खूप टेस्टी लागते. बघा, त्यासाठी लागणारे साहित्य: मी मिरची कापून घेतलेली आहे. बटाटे आपले शिजवून मी बारीक करून घेतलेले आहेत. साईडला मी बेसन घेतलेलं आहे. लसण पेस्ट घेतलेली आहे. नमक, हळदी पावडर, कांदा, धनिया बारीक कुट्टा करून घेतलेला आहे. ओवा आणि सोडा घेतलेला आहे. आता आपण बेसन घेऊन त्यामध्ये थोडासा सोडा करून घेऊया. त्यामध्ये मी ओवा घालते आहे आणि थोडीशी हळदी पावडर आणि चवीसाठी नमक. यामध्ये थोडीशी धनिया आपण ॲड करणार आहोत. आता आपण हे मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून. थोडं थोडं पाणी घालून फेटून घ्यायचं, त्यामुळे त्यामध्ये गाठी राहत नाहीत. बघू शकता आपलं हे बॅटर रेडी झालं आहे. आपण आता ते बाजूला ठेवून देऊया. आता आपण मिरचीमध्ये भरण्यासाठी सारण तयार करूया. बटाटे बारीक करून घेतलेले आहेत. त्यामध्ये 1 वाटी मी छोटे शेंगदाण्याचं कूट ॲड केलेला आहे. लसण जिरे पेस्ट ॲड केलेली आहे. यामध्ये आपण तिखट घालणार नाही आहोत. कांदा ॲड करते आहे, कारण की मिरची थोडीशी स्पायसी असते. थोडंसं नमक आणि कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही कांदा नाही घातला तरी चालेल, पण अशा प्रकारे एकदा करून बघा, खूप टेस्टी लागतात ह्या मिरच्या. आता आपण सारण सगळ्या मिरच्यामध्ये भरून घेऊन साईडला ठेवून देऊया. बघू शकता, असं दाबून घ्यायचं त्याला. अशा प्रकारे मी मिरच्या सगळ्या भरून घेतलेल्या आहेत. आता आपण बेसन जे करून घेतलं होतं पेस्ट त्यामध्ये मिरची बुडवून घ्यायची आणि साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये एक 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 मिरची करून सोडत राहायचं. मिरचीला पूर्णपणे बेसन लागलं पाहिजे. ह्या मिरची लवकर पटकन बेसन लागलं जात नाही, कारण की त्याचं वरचं स्किन मऊ असतं, त्यामुळे एवढं पटकन लागत नाही. त्यामुळे थोडंसं जाडसर ठेवा बेसन, घट्ट थोडंसं जास्त ठेवा. बघू शकता अशा प्रकारे मी सगळ्या मिरची तेलात सोडून घेत आहे आणि याला आपण दोन्ही साईडनी तळून घेणार आहोत. अशा प्रकारे मिरची करून बघा, सगळ्यांना आवडेल. आणि ही मिरची नुसती खायला पण टेस्टी लागते. अशाच माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.